और गावदेवी ओवली ने विजय हासिल कर ली। क्या बात है, थैंक यू सो मच फॉर द इन्फॉर्मेशन। देखिए हरीश सर के साथ एंकरिंग करने का यही अलग बात है, यही मज़ा है कि हर दिन कुछ ना कुछ नया सीखने मिलता है। नहीं, मैं भी सीख रहा हूँ रेशमा जी, क्योंकि अमिताभ ने कहा है कौन बनेगा करोड़पति में, सीखना बंद तो जीतना बंद। तो आइए डॉक्टर जरार, यू लुक डैशिंग टुडे इन ब्लूटूथ गॉगल्स। यस, शादाब कोटकर हमेशा एक ज़मीनी हकीकत वाले पर्सनालिटी है और सर आपका हार्दिक स्वागत है। अजहर अंसारी पायनियर के प्लेयर, अकबर भाई पायनियर प्लेयर, माजिद बोबरे पायनियर प्लेयर। व्हाट अ ग्रेट शो बाय पायनियर स्पोर्ट्स इन ऑर्गेनाइजिंग बाली ट्रॉफी 2021। पहला इनाम सुपर 4 जिसके हमारे पुरस्कर्ता है जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, ए भारत गैस। आइए जानते हैं सुपर 4। सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू दी लुझिंग टीम। पण शेवटी बाली ट्रॉफी मध्ये जे चांगलं खेळतात त्यांनाच पारितोषिक भेटतं। विवेक पवार ज्याच्या बल्लामधून आलेले आहेत 2 शानदार बाली ट्रॉफी चौकार। शादाब कोटकर एसके स्पोर्ट्स महापुली के ओनर है, उनके शुभ हाथों से ये अवार्ड दिया गया है। अब सुपर 6 की तरफ चलते हैं। रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस, उन्होंने एक कलाई की घड़ी स्पॉन्सर की है। जानते हैं ये कलाई की घड़ी किसकी कलाई में बांधी जाएगी। सुपर 6 ऑफ द मैच गोज टू सूरज डूबा है यारो, सूरज मात्रे फ्रॉम आवळी टीम, ज्यांच्या बॅट मधून आलेले आहेत 3 शानदार षटकार। डॉक्टर जरार खरबे, इनके दस्ते मुबारक से ये तोहफा इनायत किया गया है। आइए अब चलते हैं मैन ऑफ द मैच, जानते हैं किसे मिलने जा रहा है। मैन ऑफ द मैच गोज टू जो जलता नहीं जलाता है, वन मोर टाइम सूरज मात्रे। आइए सूरज मात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे। भरपूर बक्षिसं तुमची वाट पाहत आहेत। तर सुरुवात करणार आहोत आपण माजिद बोबरेकडून। जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, ए भारत गॅसचं हे बक्षीस। तदनंतर अकबर भाई यांच्या शुभ हस्ते असफर बोलिंस्कर, जावेद दळवी, ए भारत गॅस गिफ्ट टेम्पर। अजहर अन्सारीकडून जावेद दलवी, असफर बोलिंस्कर, ए भारत गॅस गिफ्ट टेम्पर। शादाब कोटकर यांच्याकडून असफर बोलिंस्कर, जावेद दळवी, ए भारत गॅस गिफ्ट टेम्पर। डॉक्टर जरार खरबे यांच्याकडून डी साकरिया बॅग। अजहर अन्सारी यांच्याकडून जॉली डिझायनरचा 20% डिस्काउंट वाउचर। अकबरबाईकडून ताजा किचन ताबीर जयरूमी डिस्काउंट वाउचर। शादाब पटेल एसके स्पोर्ट्स महापोली टेनिस क्रिकेटचे होलसेलर आहेत, त्यांनी बाली ट्रॉफीसाठी एक कस्टमाइज्ड टोपी स्पॉन्सर केली आहे। रेड अँड व्हाईट अँड फ्युचर इज ब्राईट, काय रंग दिसतोय तो टोपीचा। आता मी माजिद बोबरे यांना विनंती करणार आहे, अंजूरची एवन जोडी निलेश पाटील, सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळाची टोपली। आणि सर्वात शेवटी अजहर अन्सारी पायनियर प्लेयर यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी आणि जुड़ता है डॉक्टर जरार। बहुत बहुत शुक्रिया आप तमाम हजरात का। अब आप सभी स्टेज पर तशरीफ लाएं। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल गेस्ट। आणि जो जलता नहीं जलाता है सूरज, म्हणजे मला ते गाणंच आठवते, सूरज डूबा है यारो 2-4 सिक्सर मारो थोडे से रन निकालो। शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली होती आणि कळत नव्हता, जरा हस रे शेवटच्या मॅच बॉल पर्यंत मॅच रंगली होती आणि कळत नव्हतं की कोण जीतेगा कोण हारेगा। शेवटी ओवळी संघाने जीत स्वतःच्या पदरात टाकलेली आहे। काय सांगायचं, शेवटच्या बॉल पर्यंत धडकाने काय बोलत होती? नक्कीच प्रेशर तर खूप होता आमच्यावर, पण सुशांतने 1 रन काढले आणि मॅच जिंकवली। शांत नाही राहिला सुशांत आणि रन्स काढत गेला। तुला जे मॅन ऑफ द मॅचचं ट्रॉफी भेटली ती तुला कोणाला डेडिकेट करायचं? ती माझ्या टीमला आणि गावकऱ्यांना डेडिकेट करायची। आज जशन होणार आहे ओवळी गावामध्ये? हो नक्कीच होईल जशन। तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी, तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि आज सूरज मात्रे सोबत पूर्ण ओवळी गाव काढणार आहे सेल्फी, असं आपण म्हणू शकतो। सूरज, परंतु शेवटचा चेंडू तुला खेळायला भेटला नाही आणि त्यावेळेला नक्की दगदग वाढली असेल की माझा जो सहकारी आहे तो कुठल्या पद्धतीने त्या चेंडूला खेळणार। तुला फुल कॉन्फिडन्स होता की शेवटचा चेंडूवर 1 धावासाठी प्रयत्न करणार?
हो, कॉन्फिडन्स सर होता मला सुशांतवर की 1 रन काढून देईल तो आणि मॅच जिंकवेल आम्हाला. आणि आज तुमच्या संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली झालेली आहे, तर तुमचा गोलंदाज आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची भेटलेली साथ याबद्दल काय सांगू इच्छितो? नक्कीच गोलंदाजी तर खूप चांगली झाली. राजदीप, प्रेषित, जतीन, अजय, फक्त फिल्डिंगमध्ये थोडी मिसफिल्ड झाली, त्याच्यामुळे 5-10 रन जरा इकडे तिकडे झाले. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. असंच खेळत राहा आणि ओळीकर तुम्ही प्रगती करत राहा. थँक्यू सो मच. तर हा होता सूरज आपल्यासोबत, मॅन ऑफ दी मॅच. आणि चला पुन्हा वळणार आहोत आपल्या एका मोठ्या सामन्याकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू प्रेजेंटेशन बॉक्स. एक ओवर की समाप्ति, तारीफ काबिल गेंदबाजी जयेश वखारे की विकेटों का दूसरा हैट्रिक. बाली ट्रॉफी 2021 में जयेश वखारे के नाम 2 रन खर्च किए और 3 विकेटें हासिल की. इस वक्त पिंपलास कठिनाइयों में है, विकेटें है ज़्यादा, रन है कम. देखना है अब दूसरी ओवर के लिए किसको बुलाया जाता है. मेरा साथ निभा रहे हैं सुभाष धुमाल, कंप्यूटर कमेंटेटर. धन्यवाद स्वीट वाइस नबील देवकर सर. अब दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए देखना है कि इस गेंदबाज को बुलाया जाता है. समय के मामले में आपको सहयोग करना है. 35 मिनटों के अंदर आपको 6 ओवर समाप्त करने हैं. इस बात का सभी टीमों को ध्यान में रखना जरूरी है, तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ सकता है. पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज जयेश वखारे याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे जयेश वखारे या गोलंदाजाने. अब गेंदबाजी के लिए है तैयार गेंदबाज गणेश. गेंदबाजी करेंगे हाजी समझ से डिस्टेंस हैंड से. फुल टॉस गेंद को मोड़ दिया, ऑन साइड पर 1 रन बना. दूसरे के लिए जा रहे हैं, दूर से खिलाड़ी गेंद पर झपटे चीते की तरह. बढ़िया थ्रो, नो बॉल का इशारा अंपायर का. जी हाँ, बीमर गेंद थी, बीमार करने वाली गेंद रहती है ये, इसीलिए इसे बीमर कहा जाता है. सुभाष धुमाल, आपको तो पता ही होगा. अब इसका फायदा बल्लेबाज कितना उठाते फ्री हिट पर देखना है. अगदी बरोबर. फील्डिंग टीम ने रिव्यू लिया और हमारे तीसरे अंपायर है डैशिंग अमित सालवी. बीमर गेंद है, तीसरे अंपायर का कहना है, तो नो बॉल था. इसका मतलब 2 रन मिलेंगे और अब अगली गेंद होंगी फ्री हिट. क्या कहेंगे इस बारे में सुभाष धुमाल? उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार फ्री हिट. क्या बात है मेरे भाई, 1 नंबर. अब स्ट्राइक पर है बल्लेबाज पप्पू. देखना है अब पप्पू पास हो गया, बहुत चला था. अब ये पप्पू टीम के लिए पास होता है या नहीं. फ्री हिट गेंद पर क्या करते? इस मर्तबा शरीर से दूर, बढ़िया स्ट्रोक इनसाइड आउट. गेंद तेज आउटफील्ड पर, दूर से खिलाड़ी गेंद पर आए. चहलकदमी हो रही है गेंद और खिलाड़ियों के बीच में, भागदौड़ मची हुई है इस बीच. पप्पू तीसरे के लिए गए और 3 रन पूरे किए. इन 3 रनों से स्कोर पहुंचा है 7 रनों पर, 3 विकेटों के नुकसान पर. मसोबा पिंपलास टॉस हार कर पहले बल्लेबाजी कर रही है. गणेश गेंदबाजी कर रहे, हाजी समझ से डिस्टेंस एंड से. इस मर्तबा पैरों के सामने से स्विंग कर दिया गेंद को. बढ़िया स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा, 6 रन. अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर मोर मोडलेली षटकाराची. इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ
13 रनों पर पहुंचा और अब रनों के लिए जा रही है पिंपलास, क्योंकि पहले ओवर में बहुत घातक गेंदबाजी की थी। जयेश वखाड़े ने हैट्रिक ली विकेटों की और केवल 2 रन दिए थे। आणि या षटकामध्ये कुठेतरी गेअर बदलताना दिसतात म्हसोबा पिंपळस संघाचे फलंदाज, ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते आणि मागच्या चेंडूवर ज्याप्रमाणे षटकार वसूल केलेला आहे। बिल्कुल गेयर बदलना ही होगा। लिमिटेड ओवर के मैचेस में धड़ाधड़ गेयर बदलने होते हैं अगर मैच को मजबूत स्थिति में ले जाना होता है तो। इस मरतबा शरीर से दूर आउट हो गए, हिट विकेट। ज़्यादा पीछे खेल रहे थे क्रीज में और चौथा झटका लगता हुआ इस वक्त शिवदास के रूप में पिंपलास को। हे आपण पाहू शकता, येस खूपच खोल खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी मागे जाऊन आणि पायांचा स्पर्श स्टंपला झाले। संचित हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद महेंद्र कामनकरची केली संपुष्टात। चार विकेटों के नुकसान पर स्कोर इस वक्त 13 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है। महेंद्र कामनकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सचिन मस्के येत आहे। आज हेमंत पाटील त्यानंतर अक्षय चौधरी या दोन्ही हिटर फलंदाजांनी नक्कीच संघासाठी खास योगदान दिलेलं नाही। शिवदास कामनकर बाद झालेला आणि नवीन फलंदाज सचिन मस्के आलेला आहे। धावसंख्या स्थिर आहे, 13 धावा। सिटी पूलमधील हा सामना पाहतो। यानंतर 40+ मधील सामन्याकडे आपण वळणार आहोत। कालिकामाता खारबा विरुद्ध न्यू मिलन पायगाव हा ओल्डी गोल्डी क्रिकेटमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल। आने वाले नए बल्लेबाज सचिन मास्के सामना करेंगे गणेश का। इस मरतबा गुड लेन पर पड़ने के बाद उछाल प्राप्त की थी गेंद ने, लहराती हुई पहुंची विकेट कीपर के पास। हालांकि पीछा जरूर किया था गेंद का स्ट्रोक खेलने के लिए। बहुत खूबसूरत गेंद, बहुत खूबसूरत गेंद, लहराती हुई बल खाती हुई पहुंची थी विकेट कीपर के पास डॉट के रूप में। अगदी बरोबर, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। और ये जो लहराती हुई गेंदें रहती सुभाष धुमाल बहुत घातक होती है, इससे छेड़खानी नहीं करना चाहिए। इस मरतबा स्विच हिट किया इनफील्ड के ऊपर से, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळतोय सचिन म्हस्के याच्या बॅटमधून। स्विच हिट अँड स्वीट हिट, बॅकवर्ड पॉइंट रिजनमधून चेंडू सीमा पार चौकार। हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता। स्टान्स चेंज केला होता आणि अप्रतिम फटका स्विच हिटचा खेळलेला आहे सचिन याने। इस चौके की मदद से 17 पर पहुंचा है स्कोर, 4 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल चल रहा है। बढ़िया स्ट्रोक हमने देखा एक डॉट गेंद के बाद। सचिन मस्के इस मरतबा ड्राइव किया गेंद को ऑन साइड पर, 1 रन पूरा किया। हालांकि ओवर थ्रो जरूर हुआ था लेकिन दूसरे रन में दिलचस्पी नहीं दिखाई बल्लेबाजों ने। पता है कि 4 विकेटें गई, अब ज़्यादा जोखिम नहीं लेंगे ऐसी स्थिति में। हालांकि ऊंचे स्ट्रोक्स के लिए तो जाना ही होगा। 2 ओवरों की समाप्ति, स्कोर 18 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगदी बरोबर, 4 फलंदाज बाद झालेले आहेत। धावसंख्या पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 18 धावा, 9च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकलेल्या आहेत फलंदाजी करणारे जय म्हसोबा संघाने। सचिन मस्के आणि पप्पू ही जोडी मैदानामध्ये। आज हेमंत अक्षय, त्यानंतर राज माले आणि शिवदास कामनकर हे 4 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत। तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, वेलीच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे। 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज
आफताब येतोय. पहिली ऑफिशियल वॉर्निंग दिलेली आहे वेळेच्या संदर्भात. देखिए अंपायर आपको समय के मामले में ऑफिशियल कॉल दे रहे हैं. ग्राउंड अंपायर इस बात को ध्यान में रखना है. बहुत ही डेंजरस और डैशिंग अंपायर है हमारे अंपायर गोकुलदास पाटिल, सुल्तान के कुश्ती पहलवान. आफ्ताब को बुलाया गया है गेंदबाजी के लिए, जिन्होंने पिछले मैच में 4 विकेटें हासिल की थी. देखना इस मैच में क्या करते सुभाष जुमाल. यावेळी जसा चेंडू तसा फटका खेळलेला आहे. अगदी चेंडूच्या मॅरिटवर जाऊन हा फटका केलेला आहे. मॅरिटनुसार यावेळी मात्र धावबाची संधी निर्माण होत आहे आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे फलंदाज धावबाद. यस नो और वेट का कहीं भी तालमेल नहीं था दोनों ही बल्लेबाजों के बीच में, और एक और झटका लगता हुआ मसोबा पिंपलास को रन आउट के रूप में. तर निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. जय मसोबा पिंपलास संघाचं ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये नाव लौकिक आहे त्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. अजूनही चांगली जोडी मैदानामध्ये आहे आणि या जोडीमध्ये नक्कीच क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एका बाजूला आपण पाहतोय सचिन मस्के मॅन फ्रॉम पिंपलास, तर दुसऱ्या बाजूला हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी. निर्धाव चेंडू समाप्ती होते. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. एक चांगली जोडी मैदानामध्ये क्षमता तर आहे, क्षमतेवर कुठलेही प्रश्नचिन्ह नाही, मात्र ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. कारण धावसंख्यावरून पाहतो धावफलकावर 19 धावा. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर रेषेत फैलावतात आणि वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने जे मसोबा पिंपळा संघाची धावसंख्या झालेली ते 20 धावा. आफ्ताब जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. धावांसाठी अक्षरशः त्रस्त आपण पाहतोय या जे मसोबा पिंपळा संघाचे फलंदाज स्ट्रगल करताना आपण पाहतोय. सचिन मस्के यावेळी द्विधा मनस्थितीमध्ये हा फटका केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या हलूच पडू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली. इथे धावफलकावर 21 धावा 21. सिटी पूलमधील सामना आपण पाहतोय. विकी स्पोर्ट चाविंद्रा विपक्ष जय मसोबा पिंपलास. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. 40+ खाली कामाचा खारभाव आणि 40+ न्यू मिलन पायगाव. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विकी स्पोर्ट चाविंद्रा या संघाकडून आफ्ताब VIP डायझनकडून तिसरं षटक बदलतोय. सामनाकडे फलंदाज हर्षद चौधरी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध घेता आला नव्हता हर्षद चौधरी याला आणि फक्त एका धावेवर समाधानी. एका धावेने धावसंख्या 22 22 धावा. प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्नांमध्ये यश मिळत नाही. सिटी पूलमधील हा सामना पाहतोय. विकी स्पोर्ट चाविंद्रा विरुद्ध जय मसोबा पिंपलास. यावेळी लॉफ केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका आणि सचिन मस्के याच्या बॅटमधून निघालेला षटकार. फ्लैट 6, बहुत खूबसूरत स्ट्रोक, फुल पे लेके खेला था और गेंद सीधे चली गई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. या फटक्याची आवश्यकता होती, कारण या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि या फटक्याची आवश्यकता असताना अगदी गरजेच्या वेळी हा षटकार मौके पे छक्का. 3 ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त 28 रन
अब होगा कमेंट्री बॉक्स में परिवर्तन, आएंगे बादशाह सिद्दीक बावे सर और उनका साथ निभाएंगे कुणाल दाते सर। बहुत शुक्रिया नबील, चाहे इस पार रहो चाहे उस पार रहो, अपनी मदद के लिए खुद ही तैयार रहो, और सांप काटे तो जहर उतर भी सकता है, दोस्त डस लेना कहीं, इसके लिए खबरदार रहो। तीन ओवर की समाप्ति पे 28 रन बने, 5 विकेटें गिरे। दोस्तों लौट चलते हैं भारत के सुपर से ऊपर शो आए दिन बाहर के बाली ट्रॉफी की खूबसूरत शाम में, और इस वक्त आईपीएल की मराठी की वेलवेट वाइस मुझसे जुड़ चुकी है कुणाल दाते। शाम वाकई में बहुत खूबसूरत है, अभी तो शाम है दिल, अभी तो रात बाकी है, विसाले मसल की अभी सौगात बाकी है, और अभी तो उंगलियां सिर्फ काकुले गेती से खेली है, तेरी जुल्फों से कब खेले अभी वो बात बाकी है। बहुत खूबसूरत शाम में आप सभी का खूबसूरत स्वागत है। वाह सर, रातों के हमसफर। गेंदबाजी के लिए इस वक्त तैयार होते हुए देखना है कि 3 ओवर में यहाँ पर जय मसोबा पिंपलास ने 28 रन बनाए, लेकिन जो विकेटों का डिपार्चर है वो ज़्यादा है। पहले ओवर में जयेश वकारे ने हैट्रिक किया, जो BC4 सिटी क्रिकेट का 12वां हैट्रिक है, और इस टूर्नामेंट में सिटी का दूसरा। पहला हैट्रिक अंजुमन लेजेंड्स के सिराज ने किया था। सिटी क्रिकेट का मजा ही कुछ और है। So back to cricket. Harshad Chaudhary, in-form batsman. He is on 7, help up 2 balls. He's won a glorious 6. This time open the face of the bat and tapped as ball to backward of the point. And with the stroke, Harshad gets the ball. He moves up to 2 and his score moves up to 29 for the loss of 5 wickets. 4th over in progress. 2 batsmen on the pitch. Shivdas. Sachin Maske, one of the great player, man from Pimplas, facing Jayesh Wakare. This time tucking on the onside, straight to wide of long on, and with the stroke batsman through for 1. Beautiful evening here at the historical Parshuram Taure Stadium, Bhiwandi, in Bali Trophy 2021. Jayesh Wakare, who claimed the hat-trick in first mandatory power play, turned from far end, turned from Haji Somerset stand end. Up to the wicket now. Ball this time tried to roam extra bounce just past the bat. चांगली बॉलिंग, चांगला बाउन्स इथे मिळाला. खऱ्या अर्थाने पहिली ओव्हर जी होती ती हॅट्रिकवाली ओव्हर होती आणि पहा बॉल किती बाहेर निघालाय. चांगला बॉल इथे टाकत असताना आत्तापर्यंत या मॅचमध्ये जर विचार केला, जयेशने पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केले होते फक्त 2 आणि या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून रन खर्च करण्यात आलेत फक्त 2, म्हणजे 4 रन खर्च करत असताना 3 विकेट्स घेतल्यात. Jayesh Wakare. Balls to Arshad once more, try to make room. Managed played only in cover point and with the stroke. Through for 1. 1-2 total now. His score moves up to 31. It has been a so far wonderful bowling from
Vivek Matre fam team, Vicky Sport Chamindra. Vivek Patil fam team, Vicky Sport Chamindra, men from Khandwal. Vivek. Next toss. This time Beauty. Up to the batsman, no footwork behind his stroke. Beats him outside the first stump. Lovely ball indeed. Just past the bat. चांगला पुन्हा एकदा नॅचरल ब्रेकच टाकला होता आणि बॉल पिचिंग झाल्यानंतर बाहेर वळला राईट हँडेड बॅट्समनसाठी. चांगली बॉलिंग करत असताना जयेश याही ओव्हरच्या दरम्यान आत्तापर्यंत 5 बॉल त्याने टाकलेत, फक्त 3 रन खर्च केलेत आणि तिन्ही सिंगलच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. Left arm over the wicket. This time a lovely looking on drive, tucking on the onside to deep mid wicket, and with the stroke, batsman taken 2, chance of run out, but slightly a wide return, and finally Sachin Maske gets 2. Sachin Maske looking very confident so far, and that marks end of the 4th over. His score is 33 for the loss of 5 wicket. 4 ओवर 33 रन. अगली 2 टीमों को 5 फॉर्चून टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. खेलने वाली टीमें 40 प्लस से खारगांव स्पोर्ट्स और न्यू मिलन पायगांव. कालिका माता खारगांव और न्यू मिलन पायगांव दोनों के कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना है. 40 प्लस का मुकाबला है. समय में कॉपरेट करें. क्या शाम है बाली ट्रॉफी की. जब दिए तूने सरे शाम जलाए होंगे, तुझको अहबाबे शिकन याद तो आए होंगे. और अपने जलो की जब ना वो ताप तो लाए होंगे, कितने आईने हाथों से गिराए होंगे. आइए इस शाम की तरफ. अब गेंदबाजी के लिए आफ्ताब को कंटिन्यू रखा है. आफ्ताब अंसारी. इस मर्तबा खड़े खड़े खेला है गैप में, और अंपायर के इशारे के इंतजार. 4 या 6. तीसरे अंपायर को पूछा है डिसीजन के लिए ऑन फील्ड अंपायर ने. क्या गेंद पहले बाउंस पे गई थी दूर से, लेकिन परफेक्ट टाइमिंग. वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी नहीं था. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी थोड़ा सीधा खड़ा था. थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में दिखाने की मांग की है हमारे टीवी अंपायर अमित सालवी ने. लेकिन क्या शॉट खेला था अरशद चौधरी ने. स्टैंड एंड डिलीवर. देखना है तीसरे अंपायर अमित सालवी बहुत करीब से इस रिप्ले को देखते हुए. चार रन चौके से अरशद चौधरी पहुंचे. 7 पर कुल स्कोर को पहुंचा दिया. जय मसोबा पिंपलास के 37 रन 5 विकेट. आफ्ताब अरशद को फिर उछाल दिया, लेकिन पहले बाउंस पर कड़क शॉट खेल रहे हैं अरशद, लेकिन इस मर्तबा गेंद को सीधा खेल बैठे. 1 रन. 38 पे पहुंचा स्कोर. अब दोनों बल्लेबाज हाथों को खोलते हुए. देखिए पंची को उड़ान भरना हो तो पड़ों को खोलता है, और बल्लेबाज को उड़ान भरना हो तो उसको अपने बाजू को खोलना पड़ता है. दोन्ही शॉट अगदी कडक होते. काय आवाज येत होता बॅटमधून ज्यावेळेला बॉल लागले दोन्ही बॅटच्या दरम्यान, आणि त्याचमुळे एक कॉन्फिडन्स जो आहे तो निर्माण झाला बॅट्समनच्या दरम्यान. आणि मी तर म्हणेन त्याच कॉन्फिडन्सने बॅटिंग करणं गरजेचं आहे. उर्वरित जे बॉल आहे त्याच्यावर तुटून पडावं लागेल. इस मरतबा अच्छी वापसी वाइड यॉर्कर के साथ. अच्छा गैदर भी किया विकेटों के पीछे. विकी स्पोर्ट चाविंद्रा, विवेक पाटिल फैम टीम है.
अगला मुकाबला ओल्डी गोल्डी क्रिकेट से, जिसका टॉस होगा कालिका माता खारबांव बनाम न्यू मिलन पायगांव। पायगांव की जब भी बात चलती है वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर का जिक्र आ ही जाता है। इस मरतबा चॉप करने की कोशिश, धीमी गेंद की थी, गति परिवर्तन, फंस गए वहाँ पे बैट्समैन। हालांकि वेल सेट बैट्समैन खेल रहे हैं सचिन मस्के, लेकिन 2 गेंदों में उनको आफ्ताब अंसारी ने काफ़ी कठिनाइयों में डाल दिया है। 38 रन 5 विकेटों के नुकसान पे धीरे धीरे सूरज मगरिब में डूबने की तैयारी में। ओ बढ़िया गेंद, आम गेंद थी, कट के अंदर की जानिब आई थी, साइड आम गेंद थी। क्या गेंदबाजी कर रहे हैं आफ्ताब। इट हैज़ बीन अ ग्रेट बॉलिंग। खराब स्ट्रोक, लेंथ गेंद को स्विंग करना चाहते थे। 3 डॉट गेंदे खेल चुके हैं सचिन मस्के। आफ्ताब अंसारी, गति परिवर्तन, क्या ओवर किया है, गजब का ओवर। पहली गेंद पे चौका आने के बाद केवल 5 रन। इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग कुणाल, आई थिंक। कातिल भी हो। टीम और आला है। सर देखिए, टू बी ऑनेस्ट, आप ये जो कहते हैं ना फिंगर रोल के लिए, हालांकि हमारे तरफ के कमेंटेटर भी आपकी इस बात को कहते हैं, हालांकि वो बात सच है, लेकिन जिस तरह आप कहते हैं नो डाउट एट ऑल कोई नहीं कह सकता। हालांकि हमारे तरफ भी कमेंटेटर वहीं कहते हैं स्लो रन जब रहता है। गेंदबाजी के लिए बुलाया गया है निखिल को। अरशद के लिए आसमान में तानने की कोशिश, लीविंग एज, और ये सॉफ्ट डिसमिसल। तू ना जा मेरे बादशाह। मैं नींद के ख्वाब देखता हूं, दिन के नहीं। स्कोर है इस वक्त 38 रन 6 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर चल रहा है और परछाइयाँ अब पूरे मैदान को अपनी बाहों में समेटती हुई ठंडी हवा के हल्के झोंके मैदान पे बह रहे हैं और आइडियल क्रिकेट कंडीशन इस वक्त आए दिन बाहर के बाली ट्रॉफी में। अगदी बरोबर आहे. आयडियल क्रिकेट कंडिशन आणि क्रिकेट या खेळासाठी अतिशय पोषक असं वातावरण असताना मात्र मी म्हणेन वरचढ ठरतोय विकी स्पोर्ट्स चाविंद्रा हा संघ जय मसुपा पिंपळासच्या विरुद्ध, कारण चांगली बॉलिंग करत असताना त्यांचे सर्वच्या सर्वच बॉलर्स, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक आली. इस मरतबा घूम के मारने की कोशिश, टाइमिंग उतनी अच्छी नहीं, गेंद पहुंची डीप में, 1 रन। राजन पाटिल हैं, बहुत ही अनुभवी, और इस सीज़न में राजन पाटिल अपनी गेंदबाजी से तो बहुत फॉर्म में चल रहे। ब्लैक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटिल, ये समय ही उनको बल्लेबाजी को भेजा जाता है। 2 गेंदें बची, 4 गेंदें बची, 1 ओवर बचा, ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। इस मरतबा स्लाइस करने की कोशिश, वाइड, 40 पे पहुंचा है स्कोर। इस मरतबा राजन ने खड़े खड़े गेंद को खेला, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन पे, ऑन दी आप खेला था, आउट हो गए राजन पाटिल।
बैट्समैन है जो थोड़ा टिक के खेल रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा घूम के मारने की कोशिश, डॉट गेंद। कुणाल, फर्क है कि सिटी क्रिकेट का 6 ओवर का मुकाबला है। स्कोर को हम देखें तो स्कोर बहुत कम लग रहा है। माना कि सचिन मस्के ने 17 रन बनाए लेकिन गेंदें भी काफ़ी लिए। 17 गेंदों में 17 रन सचिन मस्के। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए फिर से अच्छी गेंद कट के अंदर की जानिब आई थी। इसे कहते हैं जब लेग बाई का इशारा, इसे कहते हैं जब आप अपनी क्रीज में नाचते हो तो मालूम पड़ता है कि नाच ना जाने आंगन टेढ़ा। स्कोर है 41 रन। बहुत ही सुहानी शाम अल्ताफ बाली की आप सभी के नाम, पाइनियर के आप सभी के नाम, निखिल मुड़ते हुए। इस मरतबा स्विंग एंड मिस, लंबा स्ट्रोक लेना चाहते थे, डॉट गेंद। पिछले 2 ओवर में बहुत ही कातिलाना गेंदबाजी और कुल मिलाकर रन बने 41-42 की चुनौती। आइए ओल्डी गोल्डी क्रिकेट टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। खेलने वाली टीमें कालिका माता खारबांव और न्यू मिलन पाएगांव। इस वक्त 5 फॉर्चून टॉस बॉक्स में 2 स्टार हमारे मौजूद हैं। द वॉइस ऑफ इंडिया किंग वॉइस हरीश पंड्या और आवाज़ की मलिका द क्वीन को एंकर रेशमा मैकर। ओवर टू हरीश एंड रेशमा। इज़्ज़त अफजाई के लिए बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक भाई। और हम लोग इस वक्त 40+ मुकाबले के लिए तैयार हैं। मेरे साथ रेशमा मयेकर हैं, एक तरफ न्यू मिलन पायगाव और एक तरफ कालिका माता खारबाव। मी विनंती करणार आहे आपले मॅच रेफरी अजीम अमदुल्ले यांनी आमच्यासोबत जुळायचं आहे। 40+चा हा सामना आहे। टॉस कॉइन थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, परंतु तोवर आपल्यासोबत जुळलेत SK एंटरप्राइजेसचे मॅजिक बॉक्स स्पॉन्सर शुमाइल इब्न सुसे यांचं हार्दिक स्वागत आहे। सो नेक्स्ट मुकाबला जो होणार आहे तो आहे 40+चा मुकाबला, ओल्डी गोल्डी असा मुकाबला। संध्याकाळचं सत्र चालू आहे। प्रेक्षक वर्ग आम्हाला बघतायत, तुमचं मनापासून आभार। यूट्यूबच्या द्वारे, प्रिन्स मूवीजच्या द्वारे तुम्ही आम्हाला पाहतात, त्यासोबतच जे नॉर्मल नेटवर्क आहे त्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला पाहत आहात। थँक्यू सो मच। आसिफ शेख यांना विनंती आहे, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे। आसिफ शेख यांनी इथे संपर्क करायचा है। तो आइए शुमाइल, आइए आसिफ भाई, आपका तहे दिल से इस्तकबाल है। सो दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि आमच्या मान्यवरांना टॉस दाखवू इच्छिते। कॉईनच्या एका साईडला आहे अल्ताफ बाली, यानी की बाली ट्रॉफीचे सर्वे सर्वा आन बान शान, आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद। टॉस करायचा अगोदर सांगू इच्छितो, आम्ही 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये उभे आहोत। त्याचे स्पॉन्सर आहे मुशीर नाचन, सदात पटेल आणि विष्णू चंदे। कॉल कोणाचा असेल? खारबाव, खारबाव संघाचा कॉल असेल। कॉल काय आहे? AB इज अ कॉल अँड इट्स अ ZP। पायगाव संघाने हा कॉल टॉस जिंकलेला आहे। उनको दीजिए। तर हे गिफ्ट आहे टॉस कॉइन, त्याचसोबत जॉली डिझायनरचं 20% एक डिस्काउंट वाउचर शुमाइल सुसे यांच्याकडून, आणि फाद दलवी मनसब मुल्ला यांनी तयार केलेली एक कस्टमाइज्ड किट बॅग रॉलेक्स मेडिकेअरची। धन्यवाद आसिफ शेख साहेब, धन्यवाद शुमाइल सुसे, SK एंटरप्राइजेस, आम्ही आपले अंतःकरणापासून आभारी आहोत। पायगाव म्हटलं ना की भरपूर काही आठवणी आहेत, म्हणजे क्रिकेटचं जर म्हणायचं झालं तर दीपक म्हणा किंवा अर्थात जितू म्हणा, आमचे डॉक्टर गवळी म्हणा, तर पायगावचा एक वेगळा इतिहास आहे। आणि आज पायगाव या स्पर्धेमध्ये श्रीगणेश करायला तयार आहे। तर नाणेफेक जिंकून आपण काय निर्णय घेतला आहे? नक्कीच आम्ही आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करतोय।
आणि 40+ क्रिकेटला ही जी एक संधी मिळाली आहे किंवा 40+ क्रिकेट आता सुजलाम सुफलाम होत चाललं आहे भिवंडीमध्ये, ठाणेमध्ये, रायगडमध्ये, पालघरमध्ये, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या दिवसांमध्ये एक 40+ची सुद्धा आगळी वेगळी 30-32 टीमची स्पर्धा होऊ शकते का? हो नक्कीच, कारण 40+ म्हटल्यानंतर कसं असतं की एक प्रत्येक खेळ आता जे खेळाडू 40+मध्ये खेळत आहेत यांच्यामध्ये एक हुनर असं आहे की अगोदरपासून ते खेळत आलेले आहेत आणि आत्ता त्यांचं वय 40+ क्रॉस झाल्या कारणानं त्यांना एक असं कोणतं एक स्टँड मिळत नव्हता किंवा ग्राउंड मिळत नव्हता. तर इथे आमच्या इथे माननीय श्री कुंदन पाटील साहेब आणि प्रदीप पाटील साहेब यांनी एक अशी एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या थ्रू 40+च्या खेळाडूंना एक असं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे. त्यानुसार आज आपला एक काय म्हणतात स्टॅमिना म्हणा किंवा आपलं आरोग्य म्हणा सांभाळण्यासाठी ही खूप गरजेचं झालेलं आहे. लास्ट क्वेश्चन, काय डिसिजन घेतलं आहे? क्षेत्ररक्षण करतोय आम्ही. धन्यवाद. मी खारबाव संघांच्या कॅप्टनकडे जाईन. सर, टॉस तुम्हाला नक्कीच जिंकायचा होता, पण तुम्ही टॉस हरलेले आहात. जर तुम्ही टॉस जिंकले असतात तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच केली असते. सो जो चाहिए थी, जिस मंजिल की इंतजार था, वो मंजिल मिल ही गई. सो बॅटिंग करताना काय वाटतं, किती रन्सपर्यंतचं टार्गेट समोरच्या टीमला द्याल? संध्याकाळचं क्षेत्र आहे, कमीत कमी 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ओल्डी गोल्डी असं आम्ही 40+ क्रिकेटला बाली ट्रॉफीमध्ये नाव दिलेलं आहे. कसा सराव असतो तुमचा, थोडक्यात सांगू शकाल का? सराव म्हणजे आमचा 45ची पहिली जोडी असतो, नंतर 45चाच बॉलर असतो, त्यांच्यानंतर झाल्यावर मग 40च्या पुढे खेळण्याचा येतो. म्हणजे सराव असा कंटिन्यू चालतच असतो, कंटिन्यू चालू असतो. नक्कीच. त्यामुळे शरीराचा सुद्धा व्यायाम तुमचा होत असेल. थँक्यू सो मच. सो न्यूज फ्रॉम दी टॉस गो, पायगाव संघाने हा टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण हा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. थँक्यू सो मच. चला तर वळूया आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरीश पांड्या सर, धन्यवाद रेश्मा माईकर. तर 42 धावांचं लक्ष आहे. तो 42 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए इस वक्त विकी स्पोर्ट्स चाविंद्रा, पहले ओवर का खेल हम देख रहे हैं. पहले ओवर के लिए राजन पाटिल को बुलाया गया और दोनों ओपनर बल्लेबाज जितेश और नीलेश. स्कोर जो अब तक बना है 7 रन बने, जहां पर जितेश ने एक बहुत खूबसूरत बाउंड्री लगाई थी. इस बार देखना है वहां पर मिड ऑफ की दिशा में इस बार खेल दिया बल्लेबाज नीलेश ने. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. तो 42 रनों का यहाँ पर पीछा कर रही है विकी स्पोर्ट्स चाविंद्रा, जहाँ पर हमने देखी उनकी गेंदबाजी कमाल की रही थी. सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है. इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहाँ बल्लेबाज जितेश. डॉट होती हुई ये गेंद. तो पहले ओवर की समाप्ति पर रन बने हैं 8 रन बने बिना किसी विकेट के नुकसान पर, जहाँ पर जितेश और नीलेश इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. अगदी बरोबर, कारण जितेश एका चौकारीच्या मदतीने वैयक्तिक 7 धावसंख्येवर खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला निलेश याने 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि तोही आपल्या एकेरी धावेवर खेळतोय. संघाची धावसंख्येमध्ये धावफलकावर 8 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक राजन पाटील मॅन फ्रॉम दापोड याने हाताळलेलं आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत म्हणता येईल. 42चं एक माफक लक्ष म्हणता येईल, कारण 6 षटकांचा सामना आहे. मात्र ह्या माफक लक्ष्याचं संरक्षण जर करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणाऱ्या जय मसोबा संघाला करावी लागेल. जी बिल्कुल, एक छोटा सा टारगेट है, लेकिन अब जो जय मसूबा के गेंदबाज है उनको अब यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा विकेटें लेनी होंगी, कम से कम रन देने होंगी और उसमें कुछ गेंदें डॉट भी करनी होंगी. दूसरे ओवर के लिए अब बुलाया गया गेंदबाज शिवदास को. सामना करेंगे बल्लेबाज नीलेश. जबकि पहले ओवर की समाप्ति पर रन 8 आए गए थे बिना किसी विकेट के नुकसान पर. शिवदास गेंदबाजी की शुरुआत करते हुए. पहली गेंद वहां पर शिवदास की देखना, इनफील्ड के ऊपर से खेल दिया इस गेंद को. गेंद के पीछे वहां पर राजा दौड़ते हुए, लेकिन कोई मौका नहीं. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक आता हुआ नीलेश के बल्ले से. अगदी सुरेख फटका आपण पाहतोय.
वहाँ पर नीलेश ने 4 रन आ गए इस गेंद के ऊपर। इस चौके की मदद से स्कोर 12 पर जा पहुंचा है। उसी बीच वाइट का इशारा आता हुआ इस बार अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई ऑफ स्टंप से काफ़ी बाहर रखी थी शिवदास ने इस गेंद को। हमारे बीच में कम्युनिकेशन मैन अबुलैस अंसारी का आगमन होता हुआ। वेलकम अबुलैस, आपका इस्तेकबाल है बाली ट्रॉफी 2021 में। धावसंख्या 13 आपण पाहतोय बिनबाद जेमसुबा पिंपळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना आणि फलंदाजी करताना विकी स्पोर्ट चाविंद्र संघ सिटी पूलमधील हा सामना आपण पाहतोय। जी बिल्कुल, सिटी पुल का ये मुकाबला चल रहा है। इसके बाद 40+ का मुकाबला रहेगा। इस बार अच्छी लंबाई की गेंद रही थी, बॉलर बैक ड्राइव खेला इस गेंद के ऊपर और कोई बात थ्रो वहाँ पर किया था गेंदबाज शिवदास ने। तेज कदमों के साथ 1 रन पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की मदद से स्कोर 14 रनों पर जा पहुंचा है बिना किसी विकेट के नुकसान पर, जहां पर दोनों ही बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। एक बाउंड्री दोनों ने ही लगाई है, जितेश और नीलेश। इस बार स्विच हिट खेलने की कोशिश की थी वहां पर जितेश ने। एक बार फिर से 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। लेग बाय के रूप में ये रन आता हुआ। स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता फलंदाज जितेश याने, मात्र फक्त एक धाव समाधान मानावं लागतंय आणि तीही धाव लेग बायच्या रूपाने। तर धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर 15 धावा। इस बार बड़े हिट की तरफ वहाँ गए थे बल्लेबाज, ऑन साइड की दिशा में बड़ा हिट लगाना चाहते थे। अच्छी गेंद, डॉट गेंद होती हुई। जो टारगेट है इस वक्त 42 रनों के लक्ष्य का पीछा करी, जहाँ पर विक्की स्पोर्ट चाविंद्रा के सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, लेकिन जय मसूबा पिंपलास के जो बल्लेबाज रहे थे उनकी बल्लेबाजी उतनी खास नहीं रही थी। कोई भी बल्लेबाज डबल फिगर में नहीं जा पहुंचा था। उसी बीच बैकफुट पर जाकर इस गेंद को खेल दिया कवर की दिशा में। वहाँ पर हेमंत पाटिल जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 2 रन पूरे कर लिए इस गेंद के ऊपर। अच्छा स्ट्रोक लगाया था इस बार नीलेश ने, बैकफुट पर जाकर इस गेंद को पंच कर दिया था। इस 2 रन की मदद से स्कोर 17 रनों पर जा पहुंचा। अभी भी यहाँ से हम देखें तो 25 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन यहाँ से अब गेंदबाजी वाली टीम यही चाहेंगे कि ज़्यादा से ज़्यादा विकेटें ले, लेकिन दोनों ही बल्लेबाज यहाँ पर दिमाग की बत्ती जलाकर बल्लेबाजी कर रहे। तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर झालेली आहे ती 17 धावा। पच्चीस रन चाहिए यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन दोनों ही बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, जितेश और नीलेश। अगदी बरोबर। 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि जमेची बाजू आपण पाहतोय एकही विकेट गमावलेला नाही तो विकी स्पोर्ट चाविंद्रा संघाने। जितेश खेळपट्टीवर आहे आणि त्याचा सहकारी फलंदाज नीलेश हाही खेळपट्टीवर आहे। जी बिल्कुल, ये प्लस पॉइंट है विक्की स्पोर्ट चाविंद्रा के पास कि विकेट नहीं गिरा है अब तक, और जो इक्वेशन है थोड़ा सा आसान हो चुका है। लेकिन अब गेंदबाजी के लिए हेमंत पाटिल को बुलाया गया, जो अच्छे गेंदबाज है। हेमंत यही चाहेंगे कि इस ओवर में कम से कम रन जाए और ज़्यादा से ज़्यादा विकेटें आए। हेमंत पाटील गोलंदाजी मार्क करतोय, मॅन फ्रॉम केवनी। सामना करेल फलंदाज जितेश। विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग, स्ट्रेट लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, कावू कॉर्नर। यायला मात्र दिशा भरकटलेली आहे, पंचांचं वायरचा इशारा येतोय। ऑफ साईडला बघितलं तर डीप पॉईंट एक उभा केलेला, त्यानंतर डीप कव्हरही आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक ऑफ साईडला वाईड ऑफ लॉंग ऑफला तैनात केले गेलेलं आहे। यायला चेंडूला एकाच ॲक्शनमध्ये भिडकवून दिलेलं आहे, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार।
की मदद से स्कोर जा पहुंचा है 24 रनों पर। बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है जितेश और नीलेश द्वारा। हेमंत पाटिल की पहली गेंद वाइड, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर कमाल का स्ट्रोक लगाते हुए बल्लेबाज हेमंत पाटील पुन्हा एकदा VIP डायझन कडून वालताना पुन्हा एकदा सामना केला फलंदाज जितेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, अक्षय चौधरी चेंडू खाली आणि पहिला फलंदाज जितेश याला जावं गेला डगॉटच्या अस्त्र्याला. गिरता हुआ यहाँ पर जितेश के रूप में फोर्सिंग स्ट्रोक लगाने की कोशिश की थी, लेकिन ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी. दोन फलंदाज अजित मॅन फ्रॉम लाखिवली नॉस्ट ला, मात्र सामना करतो फलंदाज निलेश मॅन फ्रॉम धामणगाव. अच्छी गेंद इस बार रही हेमंत की, नीचे रह गई थी थोड़ी सी गेंद. नक्की चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 24 धावा. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावा महत्वाच्या पूर्ण होतात आणि दोन धावेने विकी स्पोर्ट चाविंद्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 26 धावा, 26. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चाविंद्र संघ करतोय. याला अकोटप्याचा चेंडूला फुल केलेलं आहे, मात्र एलिव्हेशन नाही. फक्त एकच धावे समाधान, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या उठून झालेली ती 27 धावा. तो इस बार एक रन आता हुआ इस गेंद के ऊपर. बड़े स्ट्रोक की जरूर कोशिश कर रहे बल्लेबाज नीलेश, लेकिन सही तरीके से गेंदों को टाइम नहीं कर पा रहे. एक रन की मदद से स्कोर 27 पर जा पहुंचा है. अभी भी यहाँ से हम देखें तो 15 रन और चाहिए. आता मध्ये सामना करेल फलंदाज, नौका फलंदाज आपण पाहतोय अजित पाटील. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो VIP डायस कडून वळताना. दिशा देण्याचा प्रयत्न होता समोर, मात्र चेंडू ऑन साईडला जातोय. खरं तर ऑफ साईडला दिशा द्यायची होती. दरम्यान एक धाव पूर्ण आणि एकेरी धावेवर पुन्हा एकदा समाधान याही फलंदाजाला मानावं लागतंय. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती, 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती धावफलकावर 28 धाव. आणि यापुढील 3 षटकांसाठी सिद्दीक बाबे सर आणि कुणाल दाते सर सज्ज होणार आहेत. आणि मजर खान यांना तुम्ही ऐकलत या अगोदर. अब कितनी गेंदे और कितने रन साहिबा? 18 गेंदे और 18 गेंदों में रन बनाने 14. 18 बॉल आणि 14 रनची आवश्यकता असेल. बाली ट्रॉफी मधला आणखीन एक चांगला सामना तुमच्या समोर. शाविंद्र आणि त्यांच्याच बरोबर जय मसोबा पिंपळास या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. पाठलाग करत असताना टीम चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्र आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
आता 14 रन त्यांना करायचे आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि त्याचा फायदा उचलायला सुरुवात केली. बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. ही मॅच जिंकण्यासाठी पिंपळासच्या विरुद्ध खेळत असताना जय मसोबा पिंपळासच्या विरुद्ध ही लढत. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर आता टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 9 रनची आवश्यकता आहे मॅचमध्ये. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकी स्पोर्ट्स चाविंद्राला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी जय मसोबा पिंपळासच्या विरुद्ध खेळत असताना आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलोत आणि यानंतर 40+ सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. 4 ओव्हरची ती लढत असेल. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीपमध्ये फिल्डर येत आहेत बॉलच्या मागे. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न चालवलाय आणि यश मिळेल. 2 रन ॲड होतील. 7 रनची आता आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी विकी स्पोर्ट्स चाविंद्राला. पॉवर प्ले इथे घेण्यात आला होता. बॅटिंग पॉवर प्ले त्याचा योग्य वापर केल्यानंतर 40+ क्रिकेट आणि लगेचच मैदानामध्ये दोन्ही टीमनी खेळण्यासाठी उतरायचं आहे. 14 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. चांगला बॉल प्लेड ऑन झाला. बॅट्समन इनसाइड एज घेतल्यानंतर यष्टांचा वेध. बॅट्समन आउट. चौदा बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. इनसाइड एज घेतल्यानंतर प्लेड ऑन झाला बॅट्समन आणि आता पुन्हा एकदा बॉल तयार. शॉर्ट बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट करून जातो. विकेट कीपरच्या हातामध्ये येतो. डॉट बॉल. चांगली कामगिरी आता या ओव्हरमध्ये बॉलर राजन यांच्या माध्यमातून. 13 बॉलमध्ये 7 रन. शेवटचा बॉल या ओव्हरचा आणि आणखीन एक यॉर्करवर बॅट्समनला आउट केलंय. त्रिफळा उद्ध्वस्त करणारा बॉल. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राने. 12 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. आयोजित बाली ट्रॉफी 2021 हा महासंग्राम रंगतोय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडीमध्ये. धोबी तलाव या नावाने देखील हे क्रीडांगण प्रसिद्ध आहे. आणि आता या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे विकी स्पोर्ट्स चाविंद्राला. टीम जय मसोबा पिंपळासच्या विरुद्ध खेळत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. अजित पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आफ्ताफ. आणि बॉलिंग मार्कवर बॉलर आहे राजा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत कॉमेंट्रीचे बादशाह आणि बॉलिंग मार्कवर आहेत राजा.
एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय बॅट्समन. आणखीन एक धक्का देत असताना पिंपळासचे हे बॉलर या टीमला आणि आता मी म्हणेन या मॅचमध्ये पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसतोय जय मसोबा पिंपळासचा संघ. जर 4 बॉलचा तुम्ही विचार केला तर मागच्या 4 बॉलमध्ये विकेट गेलेले आहेत 3 आणि रन आलेली नाहीये. चांगलं कमबॅक. नवीन बॅट्समन मैदानामध्ये हरिकेश स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. 11 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता विकी स्पोर्ट चाविंद्राला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. जय मसोबा पिंपळासच्या विरुद्ध खेळत असताना विकेट्स पडतायत. आता कुठेतरी बॉडी लँग्वेज पहा पिंपळासच्या बॉलरची फिल्डरची खूप चांगली पाहायला मिळते. ते संघर्ष करताना दिसत आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे मॅचच्या दरम्यान. बॉलर तयार. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. फिल्डिंग चांगली होते. रन मिळणार नाही परंतु थ्रो खराब आहे. विकेट किपरकडून बॉल निघालाय मागे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. पाहूया अंपायर इशारा करतायत. रन्स मिळतील. चार रन मिळतील कारण दोन्ही बॅट्समन एकमेकांना क्रॉस झालेले नव्हते ज्या वेळेला स्ट्रोक खेळला गेला आणि थ्रो झाला. विकेट कीपरकडून चूक झाली. बॉल मागे जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 नेते आलेत. फक्त आता 3 रन करायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाज बाद इथे होत असताना 5वा धक्का बसलाय टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राला. नऊ बॉलमध्ये अजून 3 रनची आवश्यकता या मॅचमध्ये. पण संघर्ष चांगला केलाय टीम जय मसोबा पिंपळासने विकी स्पोर्ट चाविंद्राच्या विरुद्ध खेळत असताना या मॅचच्या दरम्यान. विकेट्स घेतल्यात. ओव्हर थ्रोचा तो चौकार आला. पुन्हा एकदा मॅचमध्ये आले विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. बॉल तयार. 3 रन करायचे आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. कट केलाय बॉल. डीपमध्ये बॉल येतोय. डीप बॅकवर्ड पॉईंटवरून फिल्डर येत आहेत धावत. तोपर्यंत 1 रन इथे मिळताना दिसते. 2 रन आता करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉलमध्ये 2 रन. यानंतर 40+ टीम एंटर करताना दिसेल ग्राउंडमध्ये. 2 40+ मात्र टीम्स आता खेळताना दिसतील यानंतरच्या मॅचच्या दरम्यान. या मॅचच्या प्रेझेंटेशन सोहळ्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. आमच्या को अँकर रेश्मा मयेकर आणि त्यांच्याचबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या अगदी सज्ज आहेत. बॉल तयार. 2 रन करायचे आहेत. फुलटोस बॉल. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल आणि आता या मॅचमध्ये स्कोर लेवल झाला आहे. बॅटिंग करणारी टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राने 41 रन केले. जय मसोबाने देखील 41 रन केले होते. 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता समीकरण आलंय 7 बॉलमध्ये 1 रन. शेवटचा बॉल 5व्या ओव्हरमधला. सात बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना आता जाऊन पोहोचलाय.
6 बॉल 1 रनची आवश्यकता. तो ओव्हर थ्रोमध्ये केलेला चौकार या मॅचचा टर्निंग पॉईंट नक्की ठरला आहे. कारण संघर्ष पाहना इथे जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, आपण त्याच्यावर सध्या चर्चा करूया. तो जर चौकार गेला नसता तर इक्वेशन असतं 6 बॉल 5. आता इक्वेशन आहे 6 बॉलमध्ये फक्त 1 रन, परंतु नाकी 9 तर नक्की आणलेत टीम जय मसोबा पिंपळासने, टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राच्या. खऱ्या अर्थाने त्यांचे 5 बॅट्समन आऊट झालेत. टॉप ऑर्डर बॅट्समन, मिडल ऑर्डर बॅट्समन थोडेसे कोलॅप्स झालेत, परंतु आता 6 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेत शिवदास. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, मॅच सुरू करा लवकरात लवकर. सहा बॉल आणि 1 रन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल गेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये. आता 5 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आहे विकी स्पोर्ट्स चाविंद्राला. या मॅचच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय आफ्ताब. खातं तर उघडलं आफ्ताबचं, परंतु अजूनही 1 रन पाहिजे टीमला जिंकण्यासाठी. बॅकफुटला जाऊन हाफ आर्म पूल केलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि हा सामना इथे मात्र जिंकला टीम विकी स्पोर्ट्स चाविंद्राने. वेल प्लेड टीम, हॅडलक टीम जय मसोबा पिंपळास, तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला. वेळ न दवळता लगेचच जाऊया आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तिथे उपस्थित आहेत व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या आणि त्यांच्याचबरोबर आमच्या को अँकर रेश्माजी मयेकर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद कुणाल दाते आणि कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021. या स्पर्धेला सुरुवात मागच्या रविवारी झाली होती आणि बघता बघता आता आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. पायनियर स्पोर्ट्सतर्फे आयोजित ही स्पर्धा तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. प्रिन्स मूवीजतर्फे याचं थेट प्रक्षेपण तुमच्या स्मार्टफोनवर येत आहे. केबल टी व्हीवर सुद्धा तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. माझ्या जोडीला आहे रेश्मा मयेकर, जी अतिशय चांगली कामगिरी पार पाड़त है. चुलबुली रेश्मा, आपका हार्दिक स्वागत है. तो आइए हमारे तमाम स्पॉन्सर्स का शुक्रिया अदा करते चले. कपिल पाटिल फाउंडेशन, भिवंडी के सांसद सम्माननीय कपिल पाटिल, देवेश पाटिल, सुमित पाटिल और सिद्धेश पाटिल, जिन्होंने खिलाड़ियों के ड्रेसेस को स्पॉन्सर किया है. जावेद दलवी और असफर बोलिंस्कर, ए भारत गैस का तोहफा ये मैन ऑफ द मैच को दिया जा रहा है. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे, जिन्होंने ट्रॉफीज़ को स्पॉन्सर किया है. मीत फाउंडेशन, महेश चौगले भिवंडी पश्चिम के विधायक है, उन्होंने ग्रामीण क्रिकेट का पहला पुरस्कार दिया है. बी क्रीमी प्रेजेंटेशन बॉक्स, खुर्शीद फरीद और सैफ अंसारी, जिन्होंने प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर किया है, जहां रेशमा और मैं खड़े हैं. मांगीलाल पालीवाल, अपने पैसों को बढ़ता हुआ देखे, मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट. मांगीलाल पालीवाल, स्पॉन्सर ऑफ मैजिक बॉक्स एंड सेकंड प्राइज फॉर सिटी क्रिकेट. ताज गार्डन ढाबा, अली अहमद, जिन्होंने प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर किया है. एक से बढ़कर एक जायकेदार व्यंजनों का मज़ा लीजिए, ताज गार्डन ढाबा में आइए. हेई वेंसेंट प्राइवेट लिमिटेड, HVPL के डायरेक्टर मक्की पटेल और शफीक भाई, जिन्होंने सिटी क्रिकेट का पहला इनाम दिया है, उनका आभार. एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन, जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए मार्बल ट्रॉफी दी है. पूर्वा कंस्ट्रक्शन, पूर्वा रवि सावंत, मैजिक बॉक्स. बर्फानी बाबा, पद्माकर चौधरी, मैन ऑफ द सीरीज़ के लिए सिटी क्रिकेट में बाइक दी है. 70-70 स्पोर्ट्स, खेलकूद की दुनिया का बड़ा नाम, तारिफ सैयद, इनके हम आभारी हैं. योगेश कुमार एंड कंपनी बिल्डर्स एंड डेवलपर्स, तेजस पाटिल, 40+ फर्स्ट प्राइज स्पॉन्सर्ड. रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, तरीक रईस, जिन्होंने एक रिस्ट वॉच स्पॉन्सर की है. फरहान पटेल और इरफान भुरे साहब, महापोली की ये 2 बड़ी शख्सियत है जिसका अल्ताफ बाली को हमेशा सपोर्ट रहा है, पायनियर को अच्छा सपोर्ट रहा है, और एक बार फिर से हम उनके बहुत बहुत शुक्रगुजार हैं. आगे बढ़ते हुए RD ढाबा, विनोद पाटिल, राजा सर का मन, मना सर का राजा, विनोद दादा. तो 10 बाइसिकल्स उन्होंने स्पॉन्सर की है परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए. परिणीति एंटरप्राइजेस, सतीश चौधरी,
मैन ऑफ द सीरीज़ के लिए उन्होंने ओपन क्रिकेट में बाइक स्पॉन्सर की है। एसके स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर जो टेनिस क्रिकेट बैट के होलसेलर है, उन्होंने कैप स्पॉन्सर की है। O2 लाइव फयाज अंसारी और शाहिद पापा जिन्होंने हमारी प्यास को बुझाया है, इसलिए उनका बहुत बहुत शुक्रिया। डी साकरिया, चेतन साकरिया और सादिक शेख। शादी हो और साकरिया का नाम जुबान पर न आए ये हो ही नहीं सकता। शादी हो, ब्याह हो, वलीमा हो, निकाह हो, बर्थडे हो, अगर आप शेरवानी बनाना चाहते हैं या डिज़ाइनर मेंस कलेक्शन का एक ही नाम डी साकरिया। मैं बोलूँ डी साकरिया, आप बोलो डी साकरिया, सब बोले डी साकरिया। एसके एंटरप्राइजेस शुमाइल सुसे जो अभी थोड़े समय बाद खेलने जा रहे हैं, उनका मैजिक बॉक्स है। जॉली डिज़ाइनर हरीश शेट्टी और विजय शेट्टी टॉस विनिंग कैप्टन के लिए 20% का डिस्काउंट वाउचर, मैन ऑफ द मैच के लिए 20% का डिस्काउंट वाउचर। डिज़ाइन की दुनिया का बादशाह एक ही है, जॉली डिज़ाइनर। पूरी दुनिया एक साथ बोली जॉली 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 डिज़ाइनर। अब्दुल रहमान जयरूमी हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर, मांगीलाल पालीवाल, अनिल गायकवाड़, सुजीत डोले, पपिया और पराग पाटोले, देवा फाउंडेशन, रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स, रोशनबाग, इरफान हदीस अंसारी जिन्होंने विशेष सहयोग दिया है, सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाड़िया मामा, सुमित कुमार एंड कंपनी का भी बहुत बहुत शुक्रिया। हम धन्यवाद कहना चाहते हैं गौरी फॉर्म सेंटर महबूब गौरी जी जो हमारे वेल विशर है, वीरेन एंड धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे जी जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हुए हैं, BCA के प्रेसिडेंट भी है। RK फ्री हिट MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी एंड गयासुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 15 बैट्स उन्होंने स्पॉन्सर किए हुए हैं। RK का बल्ला हमेशा करता है हल्ला। ताज़ा किचन ताबिर जयरूमी जी, तनिष्का आनंद नायडू जिन्होंने 5 बाइसिकल्स परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर की हुई है। जॉय कुमार एंड कंपनी, करसन फुलोरे जी फैंसी प्राइजेस से स्पॉन्सर किए हुए हैं। गैलेक्सी मोटर, पापा भाई खाड़ी पार, हम आपके भी शुक्रगुजार हैं। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी एंड अदनान अंसारी जी। 5 फॉर्चून रिलेटर्स, मुशीर नाचन, सादात पटेल एंड विष्णु चंदे जिन्होंने टॉस बॉक्स स्पॉन्सर किया हुआ है। लेट्स सी हु विल विन द टॉस। भारत नुस्खा अरेबिया, जाफर शेख, अगर कोई भी हार्ट या कोलेस्ट्रॉल रिलेटेड प्रॉब्लम है तो अभी जल्दी से जाइए जाफर शेख। चोचा सखाड़ा, इरफान चोचा एंड रिजवान शेख, हम आपके भी आभारी हैं। रोलेक्स मेडिकेयर, फहाद दलवी एंड मनसब मुल्ला जी जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए एक स्पेशल बैग स्पॉन्सर की हुई है, थैंक यू सो मच। सिमना आरू प्लांट मैन्युफैक्चर, आसिफ शेख साहब जो वाइस प्रेसिडेंट है माइनॉरिटी सेल के, हम आपके भी आभारी हैं। A1 चिकन सेंटर, आतिक भाई, अमन टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर जी, रुपेश जाधव, दवले गांव, सिटी ओपन क्रिकेट BC4 थर्ड प्राइज, काशिफ मुरुमकर, ग्रामीण क्रिकेट BCA थर्ड प्राइज, तलोली गांव, बिस्मिल्ला मोटर्स, रिजवान फकी, ORS जूस। उसी के साथ साथ हम शुक्रगुजार हैं महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट 4th प्राइज, और सुजीत नामदेव पाटिल खांडवाल, BCA ग्रामीण 2nd प्राइज। उसी के साथ साथ थैंक यू सो मच टू सिद्धि इवेंट्स एंड शेरू कैटरर्स। धन्यवाद रेशमा। हमारे तमाम स्पॉन्सर्स आपको हमारी ओर से एक बार नहीं लाख बार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आइए अब मैं हमारे मेहमानों को बुलाना चाहूँगा। डॉक्टर ज़रार खरबे, आसिफ शेख, पायनियर के एक्स कैप्टन अशफाक पनवेलकर, हम्माद अंसारी, नईम शेख और जैफ खरबे KP। तमाम हमारे मेहमानों को गुजारिश है कि आप हमारे साथ बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में जुड़ जाएं। आपके दस्ते मुबारक से ये जो हम प्राइस डिस्ट्रीब्यूशन है वो करने वाले हैं। नईम शेख साहब आपकी कलरफुल एंट्री है, और हम्माद शेख, जैफ खरबे KP, अशफाक पनवेलकर साहब, आसिफ शेख, और सबसे आखिर में डॉक्टर ज़रार खरबे हमसे जुड़ते हुए। और वाकई में डॉक्टर ज़रार आपकी फ़िटनेस को और अशफाक भाई की फ़िटनेस को सलाम है, क्योंकि आप इतनी सीढ़ियाँ चढ़ते हैं, उतरते हैं, बैठते हैं, खड़े होते हैं। माशाल्लाह, अल्लाह आपकी उम्र दराज करे और आप आगे तंदुरुस्त रहे, ये मैं दुआ करूँगा। हमारे नईम शेख साहब, वाह व्हाट अ डैशिंग लुक टुडे। आपने हमारी एंट्री और दिल में बजी घंटियाँ। हमारे जैफ खरबे KP, आई मीन एवरग्रीन पर्सनालिटी, और हमारे हम्माद भाई और आसिफ भाई, आपका भी हार्दिक स्वागत है। आइए चलते हैं सुपर 4 अवार्ड की तरफ। सुपर 4 जावेद दलवी और असफर बोलिंसकर AA भारत गैस की देन है। आइए जानते हैं रेशमा से हु इज द विनर। सुपर 4 ऑफ द मैच गोज टू नीलेश फ्रॉम चाविंद्रा,
जोरदार टाळ्या उद्या निलेशसाठी, ज्याच्या बॅटमधून आलेला आहे एक शानदार चौकार. निलेश तर निलेश याला जावेद दळवी साहेब आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर नईम शेख साहेब देत आहेत. अभिनंदन तुझं. आता सुपर सिक्सकडे आपण वळणार आहोत. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी पुरस्कृत केलेलं एक मनगटी घड्याळ आपण देणार आहोत. जाणून घेऊया कोण आहे सुपर सिक्स. सुपर सिक्स ऑफ दी मॅच गोज टू जितेश फ्रॉम विकी स्पोर्ट्स चाविंद्रा. जोरदार टाळ्या उद्या, ज्याच्या बॅटमधून एक शानदार षटकार आज आपण पाहिला. डॉक्टर जरार खरबे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. धन्यवाद तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कर्ते आहेत आमचे. आता सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत आणि सामनावीरचं पारितोषिक देण्या अगोदर जाणून घेऊया हु इज MOM. मॅन ऑफ दी मॅच गोज टू विकी स्पोर्ट्स चाविंद्रा मधला जयेश, ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 7 रन दिले आणि हॅट्रिक घेतलेली आहे बाली ट्रॉफी 2021 मध्ये. जोरदार टाळ्या उद्या जयेशसाठी. जयेश तुझं स्वागत आहे मित्रा. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत आसिफ शेख साहेब यांच्याकडून जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांचं गिफ्ट हॅम्पर. झैफ खरबे KP यांच्याकडून जावेद दळवी अस्फर बोळिंजकरचा गिफ्ट हॅम्पर. हम्मदभाई यांच्या शुभ हस्ते अस्फर बोळिंजकर आणि जावेद दळवी ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर. अशफाक पनवेलकर साहेब यांच्या हस्ते अस्फर बोळिंजकर आणि जावेद दळवी ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर. नईम शेखकडून D साकरियाची ही ट्रेंडी डिझायनर बॅग. आसिफ शेख डॉक्टर जरार खरबे यांच्या शुभ हस्ते, येस सर आइए, डॉक्टर जरार खरबे यांच्या शुभ हस्ते ताबीर जैरुमीचा ताज़ा किचनचा डिस्काउंट वाउचर. आसिफ शेख यांचा शुभ हस्ते जॉली डिझायनर 20% डिस्काउंट कुपन. झैफ खरबे KP यांच्याकडून SK स्पोर्ट्स महापोलीनी पुरस्कृत केलेली ही रेड अँड व्हाईट कस्टमाइज्ड बाली ट्रॉफीची टोपी. आता मी विनंती करणार आहे आसिफ शेख आणि डॉक्टर जरार खरबे हे संयुक्तरित्या A1ची अंजूरची A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकीनी पुरस्कृत केलेली ही फळांची टोपली. आणि आता पायनियरचे एक्स कॅप्टन अशफाक पनवेलकर आणि नईम शेख हे ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी देत आहेत. खूप खूप धन्यवाद डॉक्टर जरार खरबे, हम्मदभाई, आसिफ शेख, झैफ खरबे KP, अशफाक पनवेलकर आणि नईम शेख. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आता सध्या आपल्या सोबत आहे ज्यांनी हॅट्रिक आज बाली ट्रॉफी 2021 मध्ये घेतलेली आहे. जयेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे लाजतोय एकदम. कसं वाटतंय? चांगलं वाटतं हॅट्रिक घेतल्याबद्दल. हॅट्रिक घेतली, मॅच जिंकली, हिरो बनलायस, एवढे सगळे बक्षिसं घरी घेऊन जाणार आहेस, काय सांगायचं त्याबद्दल? काय नाही, त्याच्याबद्दल टीम चांगली खेळली, सगळ्यांनी परफॉर्मन्स चांगला आहे, त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. काय वाटतं, थोड्या चुका वगैरे झाल्या आहेत का टीममध्ये? हा, चुका तर झाल्या, नंतर एकदम लेझी मॅच घेतली आम्ही आणि अंगावरती मॅच आली होती. पण तुझ्या हॅट्रिकला तू किती 100 पैकी किती गुण देऊ इच्छितो? 100 पैकी 100. क्या बात आहे, 100 पैकी 100. विकी स्पोर्ट्स चाविंद्राने एक अतिशय चांगलं टीमवर्क दाखवलं आहे. संघाचे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि तुझ्या कर्णधार सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु तुमच्या कामगिरीला शाबासकीची थाप तर चाविंद्राकर देत आहेत. तर चाविंद्राचे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगू इच्छितो? हा, चाविंद्राच्या प्रेक्षकांनी खूप सपोर्ट केला आम्हाला लोकांना घरी बघून सुद्धा, त्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि आता हे पारितोषिक जे मिळालं आहे तर घरी गेल्यावर हे पारितोषिक सर्वात पहिलं कोणाच्या हातात देणार? सर्वात मुला या पारितोषिक माझ्या मुलाच्या हातात देणार. क्या बात आहे, धन्यवाद. थँक्यू सो मच. तर हे होते जयेश, ज्यांनी 2 ओव्हरमध्ये 7 रन आणि हॅट्रिक घेऊन स्वतःच्या डोक्यावरती मॅन ऑफ दी मॅचची टोपी घातलेली आहे. चला, तर पुन्हा वळणार आहोत आपण कॉमेंट्री पॅनलकडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड को अँकर रेश्मा मायकर. तर मित्रांनो, हे उद्याचं शेड्यूल आपण पाहतोय. उद्या 22 मार्च आणि उद्या
ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपण पाहणार आहोत जय हनुमान गोवे विरुद्ध पॉवर शेलार. त्यानंतर ग्रामीण पूलमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल एकूराम मानकुले विरुद्ध श्री गणेश भरोडे. त्यानंतर आपण सिटी पूलकडे वळणार आहोत. सिटी पूलमधील सामना असणार आहे अमन स्पोर्ट्स विपक्ष अमार बिन सालेम. त्यानंतर आदर्श स्पोर्ट्स विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूलमधील सामन्याकडे आपण वळणार आहोत. त्यामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल अल्फता पडगा विरुद्ध गुड बॉय केनुदे. त्यानंतर सिटी पूलकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. त्यामध्ये बालाजी स्पोर्ट्स विपक्ष अर्जुन स्पोर्ट्स आणि ओम साई ताडारे विपक्ष बंटी स्पोर्ट्स कोकसा बोरवली. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये एन के स्पोर्ट्स खांडवाल विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले. त्यानंतर ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हवेदेवे विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. त्यानंतर ग्रामीणमधील सामना आपण पाहणार आहोत चैनूदादा गावदे वेले विरुद्ध स्वयंभू पायगाव. त्यानंतर सिटी पूलमधील सामना जांबे टेंबगडपाडा विपक्ष नवा स्पोर्ट्स. त्यानंतर ग्रामीण पूलमधील सामना आम्ही स्पोर्ट्स सावंदे विरुद्ध जयदुर्गा सोरई. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जॉली कामतकर. वॉट अ मॅच. एका बाजूला सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला अमोल पाटील. त्यानंतर सिटी पूलमधील सामना आपण पाहणार भरत स्पोर्ट्स वर्ल्ड विपक्ष महिंद्रा स्पोर्ट्स भादवड. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्याच्या शेड्यूलला जय हनुमान गोवे आणि पॉवर शेलार या सामन्याने सुरुवात होईल. हे उद्याचं शेड्यूल आपण पाहतोय आणि उद्याच्या शेड्यूलमधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ग्रामीण सिटी आणि 40+ फॉर्मॅटमधील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या 22 मार्च मॅजिक मंडे, आज सुपर संडे आणि सुपर संडेमधील आजच्या दिवसामधील ओल्डी गोल्डी क्रिकेटमधील सामना आपण पाहणार आहोत 40+ कालिकामाता खारबाव विरुद्ध न्यू मिलन पायगाव या दोन संघामध्ये. यानंतर SK एंटरप्राइजेस विरुद्ध NJ 11 सिटी पूलमधील सामना. त्यानंतर ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळाला जयभजन गोडसे विरुद्ध जय हनुमान पोगाव. त्यानंतर सिटी पूलमध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत अमजा स्पोर्ट्स विरुद्ध जॉयकुमार टेमगर. त्यानंतर ग्रामीण पूलमधील शेवटचे 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये जय हनुमान खोनी 2-2 हात घेण्यासाठी सज्ज होणार आहे बालाजी स्पोर्ट्स सरवली या संघाशी. तर केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष वडूनगर 11 आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात सामन्यात सुरुवात होईल. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 5 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामध्ये पहिला अर्धशतक जय हनुमान खोनी संघाचा दक्षित सिंगोले याने ग्रामीण पूलमध्ये लगावलं होतं. त्यानंतर सिटी पूलमधील 4 अर्धशतके आपल्याला पाहिलेले आहेत. त्यामध्ये नवा स्पोर्ट्स संघाचा बाजिल शेख, मॅगी 11 संघाचा आकाश वलसे, शिवशाही स्पोर्ट्स संघाचा निखिल भालेकर आणि राईस बिल्डर संघाचा अर्कम पटेल. त्यानंतर आज आणखीन एक अर्धशतक आपण पाहिलं होतं किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख याच्या बॅटमधून, ज्याने तब्बल 80 धावा कुठून काढल्या होत्या. तर एकूण 6 अर्धशतके या संपूर्ण बॉली ट्रॉफीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यानंतर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे तो राईस बिल्डर संघाच्या नावे पाहायला मिळतो, ज्या संघाने 6 षटकामध्ये अर्कम पटेल याच्या अर्धशतकाच्या जोरावर तब्बल 115 धावा कुठून काढल्या त्या स्टार 11 राया संघाविरुद्ध. आणि मॅगी 11 संघाचा जो विक्रम होता 110 धावांचा तो मोडीत काढलेला आहे. प्लेयर ऑफ द डे नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी विलास स्पोर्ट्स राहणार संघाचा भावेश चौधरी ठरला होता. दुसऱ्या दिवशी जांतराचा खारबाव संघाचा लयभारी कामगिरी करणारा सागर कारभारी ठरला होता. त्यानंतर जय हनुमान खोनी संघाचा दक्षित सिंगोले तिसऱ्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे ठरला होता. त्यानंतर नवा स्पोर्ट्स संघाचा बाजिल शेख आक्रमक अर्धशतक ज्याने झळकला होता तो चौथ्या दिवसाचा मानकरी ठरला होता. प्लेयर ऑफ द डे परफॉर्मन्स डे मध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा बूम बूम सुभाष ठाकरे अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्लेयर ऑफ द डे ठरला होता. आणि मॅगी 11 संघाचा आकाश वलशे 6व्या दिवशी प्लेयर ऑफ द डे ठरला होता.
तर वळूयावन सामन्याकडे 40+ मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये कालेगामाता खारबाव 40+ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. फलंदाज आपण पाहतोय महेश आणि बाला, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होतोय भरत. भरत जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे न्यू मिलन पायगाव संघाचा, तो पहिले षटकांसाठी आलेला आहे. सामना करण्यासाठी होतोय खारबाव संघाचा की प्लेअर महेंद्र. पहिला चेंडूला ऑन साईडला टटवलेला आहे, एक धाव तर पूर्ण केली जाते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचा फायदा उचललेला आहे फलंदाज महेंद्राने पाहिलं होतं की हातामधून चेंडू निसटला आहे आणि त्याचा फायदा त्याने उचललेला आहे. तर 2 धावेने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे फलंदाज महेंद्र पाटील याने. 2 क्षेत्ररक्षक ऑलराऊंडमध्ये तैनात केले, त्यामध्ये डीप मिड विकेट आणि त्यानंतर वायडिश लॉंग ऑन आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूला समोर खेळलेला आहे, स्टेट मिडल रिझर्व्हमध्ये धावबाची संधी आहे, मात्र तिसऱ्या पंचांची ते मैदानी पंचांनी मदत घेतलेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. नॉट आउट. सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. तर फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता तो मात्र प्रयत्न असफल ठरतो, कारण धाव घेतली जात नाही. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आहे. पाहूया क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चेंडू जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळतो, अप्रतिम षटकार महेंद्र पाटील याच्या बॅटमधून. यस, आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका केला होता महेंद्र पाटील याने. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर आता हुआ महेंद्र पाटिल के बल्ले से. ये देखिए दिखाया जा रहा है किस तरह से ये स्ट्रोक को लगाया था वाइडिश मिड विकेट के ऊपर से, हाफ वॉली पर लेकर इस गेंद को खेला था. अच्छा स्ट्रोक आता हुआ महेंद्र पाटिल के बल्ले से. दे घुमा के से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 8 रनों पर. धावसंख्या 8, पहिले षटक मार्ग असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर ऑफ द विकेट, स्कोर लेग रिजन मधून चेंडू जातो सीमा पार. चौकार. तो बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है महेंद्र पाटिल द्वारा. जब पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगाया था, इस बार बाउंड्री लगाई है. एक षटकार, एक चौकार आणि 2 चेंडूमध्ये महेंद्र पाटील यांनी 10 का दम दाखवलेला आहे. धावसंख्या वेगाने वाढून दिलेली, दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेले आहे, ते 12 धावा. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपण जो सामना भरतोय 40+ मधील सामना आहे. बिल्कुल पहले ओवर का खेल हम देख रहे हैं और अब तक 12 रन बन चुके हैं बिना किसी विकेट के नुकसान पर. कालिकामाता खारबाव विरुद्ध न्यू मिलन पायगाव या 2 संघांमधील सामना. खारबाव संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करतोय जो फलंदाज की प्लेअर खारबाव संघाचा आहे महेंद्र पाटील. भरत राईट मोर द विकेट. यावेळी मात्र समोर खेळलेला आहे, डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फटका अगदी समोर डाउन द ग्राउंड. बिल्कुल लोअर फुल टॉस गेंद थी वहाँ पर और सीधे बल्ले से इस बार खेला है महेंद्र पाटिल ने. डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. ये देखिए किस तरह से लोअर फुल टॉस गेंद को पनिश्ड किया है वहाँ पर बल्लेबाज ने. सीधे बल्ले से खेला था. क्रिकेट का सबसे सेफ स्ट्रोक आता हुआ महेंद्र पाटिल के बल्ले से. आपण पुन्हा एकदा रिप्लेमध्ये ह्या अँगलमध्ये पाहू शकता. अप्रतिम फटकेबाजी इनफिल्डच्या वरून पॉलफेलच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. धावसंख्या 4 निवडून दिली, ते धावपलकर 16 धाव. बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळी मात्र जमिनीलगत हा चेंडू टोलवला गेला आणि आणखीन एक चौकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकारांची हॅट्रिक 40+ मधील हा फलंदाज करतोय महेंद्र पाटिल. जी बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है महेंद्र पाटिल द्वारा.
लगातार 3 गेंदों पर 3 बाउंड्री लगाई है उन्होंने, कमाल की बल्लेबाजी। ये देखिए किस तरह से ये बाउंड्री लगाई थी, बिल्कुल फ्लैटेड गेंद रही थी और सीधे बल्ले से बहुत तेज़ स्ट्रोक खेला था। पावर प्ले का यहाँ पर बेहतरीन फ़ायदा उठाते हुए महेंद्र पाटिल। ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति पर बहुत बढ़िया टोटल बना लिया है कालिका माता खारबाव ने। 20 रन बन चुके हैं। अगदी बरोबर पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आणि खास करून महेंद्र पाटील याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते। सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार त्याने झळकवलेला आहे आणि वैयक्तिक 20 या धावसंख्या करतो, फलंदाजी करतो। संघाची धावसंख्या आहे आपल्याला पाहायला मिळते 20, म्हणजे सर्वचे सर्व धावा या महेंद्र पाटील याच्या बॅटमधून आलेल्या आहेत। जी बिल्कुल, पिछले ओवर में सभी रन यहाँ पर महेंद्र पाटिल ने निकाले। फ्लाइंग स्टार्ट मिलता हुआ इस वक्त कालिका माता खारबाव को। 40+ का ये मुकाबला देख रहे हैं हम, न्यू मिलन पायगांव और कालिका माता खारबाव के बीच में, जहाँ पर टॉस को जीता था न्यू मिलन पायगांव ने और पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। पहले ओवर में अगर हम देखें इतने रन बन चुके तो कहीं ना कहीं इनका ये फैसला थोड़ा सा गलत साबित होता हुआ, लेकिन वापसी करने के लिए अभी भी 3 ओवर पड़े हुए हैं, जहाँ पर आने वाले जो 3 गेंदबाज है वो अच्छी गेंदबाजी करके अपनी टीम को वापसी करा सकते हैं। लेकिन अगर हम बल्लेबाजी की बात करें तो महेंद्र पाटिल इस वक्त बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी कर रहे, अच्छी तरीके से गेंदों को मिडल कर रहे। दूसरे ओवर के लिए अब बुलाया गया गेंदबाज अनिल मुकादम को, जबकि सामना करेंगे बल्लेबाज बाला। पहली गेंद वहाँ पर अनिल की देखने सीधे बल्ले से इस बार खेला है, वहाँ पर इस बार खिलाड़ी रखा था वहाँ पर। यापुढील सामना आपण सिटी पूल मधील पाहणार होता, एसके एंटरप्राइजेस विरुद्ध NJ11 या दोन संघामध्ये। दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी म्हणजे नाणेफेक कक्षामध्ये टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। जी बिल्कुल, इसके बाद सिटी पुल का मुकाबला हम देखेंगे एसके एंटरप्राइजेस और NJ स्पोर्ट्स